जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख. प्रत्येक तहसीलदार उपविभागीय अधिकारी यांचे CDR काढणं गरजेचं, तर जनतेची सेवा सोडून मोठमोठी माया कमवण्याची मानसिकता. सध्या रेती माफियांविषयी हिवाळी अधिवेशनात अनेक नेते मंडळी यांनी अनेक विषय उपस्थित केले. यात प्रमुख रेती माफियासोबत साठगाठ करून हा अवैध व्यवसाय सुरळीत कसा राहील व यातून मोठी माया कशी जमवू शकू अशा मानसिकतेचे काही भ्रष्ट अधिकारी प्रशासनात कार्यरत आहेत. मात्र यांना आपल्या पदाचा दुरुपयोग कसा करायचा याचा पुरेपूर अनुभव आहे. त्यामुळे यांचे नेमलेले एजंट आहे तरी कोण याचा तपास होणे महत्त्वाचे आहे. वर्धा जिल्ह्यातील यापूर्वी कार्यरत असलेले तहसीलदार मंडळ अधिकारी यांचे CDR काढून त्यांना कोणाचा संपर्क होत होते आणि किती वाजता होत होते याचा खुलासा झाल्याशिवाय राहणार नाही. यात रेती माफियांसोबत प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, पोलीस विभागातील कर्मचारी, अधिकारी यांचा संबंध आहे का याचा खुलासा होणं गरजेचं आहे. त्यामुळे सर्व अधिकाऱ्यांची कसून चौकशी करावी अशी मागणी सामान्य नागरिक करीत आहे, जेणेकरून भ्रष्ट अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई होतील. आकाश बोरीकर, जनसंग्राम न्यूज, हिंगणघाट.